नमस्कार मैत्रिणींनो, विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आले आहे PNG ज्वेलर्स लक्ष्मी रोड मेन ब्रँचमध्ये. संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्येही दिला आहे. आज आपण PNG ज्वेलर्स यांचे इयरिंग कलेक्शन मध्ये बेबी रिंग, बटन टॉप्स, बास्केट रिंग, झुमका, टॉप्स, पेंडंट्स अशा अनेक व्हरायटी पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्लेन इयरिंग्स आहेत. तुम्ही अशा डेली यूज पण करू शकता. साधारण आता ही मीडियम साईज आहे, म्हणजे जवळच 2.5 ग्रॅमची आहे. तर कमीत कमी ही अर्धा ग्रॅम पासून तुम्हाला येतो. असे लहान बाळांना वगैरे पण तुम्ही असं गिफ्टिंग साठी वगैरे पण देऊ शकता. आणि ही आपली सानिया मिर्झा इयरिंग्स आहे. ही 18 कॅरेट मध्ये येते. तिला स्टोन असतो. ऍक्च्युली येत ना, म्हणजे लहान आपण कधी कधी मौज रिंग मध्ये पण कस्टमर सजेस्ट करतो देण्यासाठी. हो ना, आणि डायमंडचा लुक देते एकदम छान. डायमंडचा लुक पण देते आणि अशी डेली साठी पण छान वाटते. 18 कॅरेट मध्ये देते इयरिंग्स. याचं काय वेट आहे? ती पण प्रेस फिट इयरिंग्स आहे. ही तुम्हाला येत ना कमीत कमी 2 ग्रॅम पासून स्टार्टिंग होतं. ही 3 ग्रॅमची आहे. आता ही पण तुम्ही डेली यूज करू शकता, पण खूप लटकन असतं ते डेली वेअर छान नाही वाटत. थोडी ही अशा पॅटर्न मध्ये ही पण प्रेस फिटच पॅटर्न आहे. ती तुम्ही डेली वेअर करू शकता. जास्त लॉंग नाहीये वापरायला पण, आणि लॉक सिस्टीम पण चांगलं आहे. लॉक वगैरे आवाज पण येतो, म्हणजे तुमचं लॉक झालेला आहे कानामध्ये. आणि हे सिंपल सोबर आहे. हा, ही पण त्या पॅटर्न मध्येच आहे, पण ह्याला पण लटकन नाही. त्यामुळे पण तुम्ही डेली यूज करू शकता. पॅटर्न व्हर्टिकल आहे. पण तुम्हाला कमीत कमी 2 ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे. जरी छोटा तुम्ही घेतला तरी पण 2 ग्रॅम पासून स्टार्टिंग होते याची. ते पण डेली यूज करू शकता. आता त्याच्यामुळे तुम्ही एकदा लहान बाळाला सुद्धा गिफ्ट साठी वगैरे देऊ शकता. ही 2.5 ग्रॅमची आहे. लहान बाळ टोचत वगैरे काही नाही. डिझाईन जास्त डिझाईन नाहीये त्याला. म्हणजे पण डेली यूज करू शकता. ते थोड्या फॅन्सी आहेत. जसं थोड्या जीन्स वरती वगैरे छान वाटतात. म्हणजे प्लेन कलरच आहेत, पण थोडीशी डिझाइन आहे. छान वाटतात. आणि हे त्यातल्याच आहेत, पण लटकन आहेत ना त्याला. हा, हे पण व्हर्टिकल तुम्हाला दाखवलं त्या पॅटर्न मधलं. ह्याला लटकन आहे डिझाईन. हे पण डेली वेअर करू शकता तुम्ही. जास्त करून रिकामध्ये डेली वेअर येतात. फॅन्सी थोडेसे पॅटर्न येतात. शक्यतो आपण अशा डेली वेअरच करतो डिझाईन. त्याचं काय वेट आहे? ही जी आहे ना, ही 2.5 ग्रॅमची आहे. ही पण स्टॉल मध्ये पण साईज मोठा आहे. ही पण थोडी मनी आणि डिझाईन आहे. ही पण थोडी जरा वेगळा लुक देते डिझाईन, पण डेली वेअर करू शकता. अजून हे थोडस ह्याला रोडियम पॉलिश केलेलं आहे. थोडं फॅन्सी पॅटर्न मध्ये येतो, म्हणजे पूर्ण गोल्ड आहे. त्या पण मध्ये जे मनी आहेत ना, त्याला येत ना रोडियम पॉलिश केलेलं आहे. अजून काय वेगळं? पण स्टॉल मध्ये डिझाईन छान आहेत ना ते. हा, हे पण छान आहे. तुम्ही हे पण थोडे डेली गिफ्ट आहेत, डेलिव्हर करू शकता. थोडा वेगळा पॅटर्न म्हणून असे वापरू शकता. युनिक आहे एकदम. हा, थोडं युनिक डिझाईन. स्टोन मुळे थोडेसे घातलं जीन्स वरती वगैरे जातात, वेस्टर्न वरती वगैरे छान वाटतात. आता हे पण थोडेसे जीन्स वरती वगैरे छान वाटतात. थोडे खूप मोठे वाटतात, ड्रेस वरती वगैरे छान वाटतात. थोडे बास्केट मध्ये रिंग आहे. तुम्ही थोडा डेली वेअर नाही करू शकत, थोडे जाळीवर आहे. पण डिझाईन छान आहे. वेट काय आहे त्याचं? हे कमीत कमी तुम्हाला 3 ग्रॅम पासून स्टार्टिंग येते. छोटी साईज 3 ग्रॅमची येते. 4, 4.5 आणि 6 ग्रॅम देते. आता जे आहे ते 6 ग्रॅमचं आहे. ही पण स्टोन मध्येच आहे रिंगा. त्या तुम्हाला कमीत कमी 1 ग्रॅम पासून स्टार्टिंग होते रिंगांची. आता जे आहे ते 2 ग्रॅमचं आहे. आणि हार्ट शेप आहे त्याच्यामध्ये एकदम, तुम्ही जवळना पाहू शकता. डिझाईन छान आहे त्याला, म्हणजे असं नाजूक डिझाईन केलेलं आहे. साईडला स्टोन आहेत, मध्ये प्लेन गोल्डचं काम आहे. डेली यूज करू शकतो. हे पण थोडं डिझाईन चांगलं आहे. स्टोन पण आहे, स्टोन आहे तसंच गोल्डचं पण डिझाईन असं केलेलं आहे सेम. हे पण डिझाईन छान आहे. लेटेस्ट डिझाईन आहेत ह्या सगळ्या. स्टोन मधले जे आहे ते सगळे डिझाईन लेटेस्ट मध्येच आहेत. म्हणजे सध्या आता जास्त लाईट वेट ज्वेलरी अशी कस्टमरला हवी असते. तर 18 कॅरेट मध्ये लाईट वेट ज्वेलरी येते.
ही 1.5 ग्रॅमची आहे. छान डिझाईन आहेत एकदम. ही पण डिझाईन छान. आणि ह्याचं काय वेट आहे? हे पण सेम पॅटर्न आहे. हे पण कमीत कमी तुम्हाला इथं 2 ग्रॅम पर्यंत येतो. छान डिझाईन आहे एकदम. म्हणजे आपण पॅटर्न सेम असते. हे पेंडंट सेट आहे. म्हणजे तुम्ही हे चेन मध्ये वेअर करू शकता. हे डेली पण घालू शकता. हे तुम्हाला कमीत कमी 7.5 ग्रॅम पासून आहे. म्हणजे स्टार्टिंग थोडं मॅट पॉलिश आहे. हे म्हणजे पूर्ण गोल्ड पॉलिश नाही, थोडं मॅट आहे, थोडं वेगळं डिझाईन आहे. आणि याला स्टोन पण आहेत लावलेले. हे तुम्ही फक्त म्हणजे तुम्हाला होत वाटत चेन मध्ये घालतो तर चेन मध्ये पण घालू शकता. कानातले नाही घालू शकता. पूर्ण अखंड पेंडंट सेट पण घालू शकता. म्हणजे हा सेट आहे का पूर्ण? पूर्ण सेट आहे. हा पूर्ण सेट तुम्हाला बसून 7.5 ग्रॅम पर्यंत. 7.5 ग्रॅम मध्ये पूर्ण सेट. हो. हे पण तुम्ही डेलिव्हर करू शकता. थोडं स्टोन मध्ये पण आहे आणि गोल्ड पण आहे. म्हणजे असं पण नाही की त्याला खूप स्टोन आहेत. म्हणजे गोल्ड पण दिसतं आणि स्टोन पण दिसतं. त्यामुळे हे दिसायला पण छान दिसतं. हे थोडं मोत्यामध्ये आहे. हे पण पेंडंट सेट आहे मोत्याचा. हा तुम्हाला 5.5 ग्रॅम पर्यंत आहे. म्हणजे गोल्ड आणि मध्ये मोती आहे त्याला. हे पण तुम्ही डेलिव्हर करू शकता. मोतीचा त्या पेंडंट. सेटचं काय वेट आहे? हा कमीत कमी 5.5 ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे. हो. हे बघा हा थोडा आहेत ना हेवी. टर्किश पॅटर्न मध्ये आहे. थोडासा पेंडंट सेट. थोडं जाळीवर काय एखादे म्हणजे असं त्याला मिररचा इफेक्ट पडतो. खालून असं प्लेन असं पत्र आहे आणि वरतून जाळीवर आहे. त्यामुळे त्याचं जे खालचं जे रिफ्लेक्शन वरती पडतं त्या पेंडंट सेट मध्ये आपण 7 ग्रॅम 110चा आहे. हा तुम्ही डेलिव्हर नाही करू शकत कारण का जाळीवर काय त्यामुळे. आणि हा डायमंडचा? हा पण डायमंडच आहे. मध्ये व्हाईट स्टोन आणि साईडला येत ना ब्लॅक स्टोन आहे. हा पण तुम्ही डेलिव्हर करू शकता. आणि हा पण तुम्हाला ह्याच पॅटर्न मध्ये आहे. थोडा मॅट डिझाईन आहे. स्टोन आहेत. आपण 6.5 ग्रॅम मध्ये आहे. पूर्ण अखंड पेंडंट आपण डेलिव्हर करू शकता तुम्ही. हा जो पॅटर्न आहे हा व्हर्टिकल मध्ये आहे. कमीत लाईट वेट मध्ये 3 ग्रॅम पर्यंत आहे. फक्त 3 ग्रॅम. 3 ग्रॅम पर्यंत. आणि हा पण तुम्ही डेलिव्हर करू शकता. डिझाईन पण छान आहे. डेलिव्हरीसाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. डस्ट वगैरे काही ह्यात अडकणार नाही. त्यामुळे डेलिव्हर चांगलं पॅटर्न आहे. हा थोडा फॅन्सी मध्ये येतो. कास्टिंग मध्ये डिझाईन. हे पण तुम्ही डेलिव्हर करू शकता. थोडी डिझाईन ह्यात नाजूक डिझाईन केलेलं आहे. थोडं मॅट थोडं हाय असं दोन्ही पॉलिश ह्याच्यामध्ये असतं. छान आहे. हा पण कास्टिंग मध्येच आहे. थोडं मॅट आणि हाय. कास्टिंग पॅटर्न मध्ये थोडंसं हाय आणि मॅट पॉलिश मध्ये डिझाईन तुम्हाला केलेली आहे. त्यामुळे तुम्ही डेलिव्हर करू शकता. छान डिझाईन आहेत. आणि हा एकदम लाईट वेट आहे ना? हा पण स्टोनचाच लाईट वेट आहे. हा पण तुम्हाला 4 ग्रॅम पर्यंत आहे. 4 ग्रॅम पर्यंत. 4 ग्रॅम. त्याच्यामुळे हा छान आहे. हा तुम्ही 3 ग्रॅम मध्ये चांगला आहे. पूर्ण गोल्ड पण आहे. हा कलकत्ते पॅटर्न मध्ये पेंडंट सेट आहे. हा थोडस 12-12.5 ग्रॅमचा आहे. म्हणजे तुम्ही साडीवरती पण हा जर चैन मध्ये पेंडंट सेट हा घालू शकता. हा थोडा ब्रॉडनेस आहे त्यामुळे छान वाटतो. असं नाजूक काम केलेलं आहे. म्हणजे रवा वर्क केलेला आहे डिझाईनला. कलकत्ते पॅटर्न मध्ये हा येतो. हा पण सेमच आहे कलकत्ते डिझाईन मध्ये. डेलिव्हर असं खूप करू शकत नाही. हा पॅटर्न ब्रॉड मध्ये आहे त्यामुळे. आणि ह्या टेम्पल मध्ये हा अँटिक डिझाईन आहे. अँटिक मध्ये आहे. त्यात स्टोन आहे. थोडं मॅट पॉलिश पण केलेला आहे. हा कमीत कमी तुम्हाला 16 ग्रॅम पर्यंत बसतो. हा पेंडंट सेट. त्यामध्ये वेगवेगळे स्टोन दिलेले आहेत. कलरचे स्टोन आहेत. व्हाईट स्टोन आहेत. डिझाईन ही नाजूक डिझाईन केलेली आहे. थोडं अँटिक फिनिशिंग दिलेलं आहे. हा पेंडंट सेट आहे. हा तुम्हाला गोकाक मध्ये आहे. टेम्पल ज्वेलरी. ह्याच्यामध्ये पण नाजूक काम केलेलं असतं. प्लस ह्याची जी डिझाईन आहे सगळ्या हाताने केलेलं असतं डिझाईन. ह्या पेंडंट सेटचं सगळं हँडवर्क असतं. त्यामुळे तुम्हाला ग्रीन किंवा व्हाईट मोती येतो. ग्रीन स्टोन किंवा हा रेड स्टोन आहे. दोन्ही स्टोन. त्यापेक्षा दुसरा कोणता स्टोन येत नाही. त्याला हाच फिनिशिंग छान दिसतात. छान येतात. आपण पॅटर्न मग असे बघितलेला तोच पॅटर्न आहे. म्हणजे खालून पत्र आहे आणि वरती त्याला तुम्हाला जाळीवर केलेला आहे. आपण कलकत्ते पॅटर्न सेम आहे. टेम्पल मध्ये सेम पॅटर्न आहे. फक्त वजन तुम्हाला कमी जास्त आहे त्यामध्ये. व्हर्टिकल पॅटर्न मध्ये आहे टॉप्स. ते तुम्ही डेली वेअर साठी आहे. ह्या तुम्ही खाली लटकन घेऊन पण असे दोन्ही वापरू शकता. साखळ्या वगैरे लावून कमीत कमी हा 1.5 ग्रॅम पासून स्टार्टिंग होतो ह्या टॉप्स. 1.5 ग्रॅम. हो 1.5 ग्रॅम पासून. म्हणजे लहान मुलींना पण घालू शकता हे तुम्ही टॉप्स. डेलिव्हरी छान ह्याला डिझाईन असं तास पण केलेला आहे. चांगले आहे.
हे थोडे असे प्लेन मध्ये डिझाईन आहे, ते पण तुम्हाला लाईट वेट मध्ये येतात. 1.25 ग्राम पर्यंत तुम्हाला डिझाईन येते. हे पण डेली वेअर साठी चांगले टॉप्स आहेत. डिझाईन वगैरे काही नाही, पूर्ण प्लेन पॅटर्न आहे. हा तुम्हाला बकुळ हार पॅटर्न म्हणजे बकुळ टॉप्स म्हणून ओळखलं जातं. ह्याला तुम्हाला नेकलेस पण सेम मॅचिंग असतो. तर तुम्हाला कधी हवा असेल त्याचा पेंडंट किंवा तुम्ही ह्याची अंगठी ब्रेसलेट असं करून घेऊ शकता. हो का? हा कमीत कमी तुम्हाला 2-2.25 रुपयापासून स्टार्टिंग आहे याचा. डिलिव्हर नाही करू शकत. हा तुम्ही नेकलेस पण वगैरे घालू शकता. हा पॅटर्न हे जे आहेत ते स्टोन मध्ये आहेत. अमेरिकन स्टोन आहेत त्याच्यामध्ये. हे पण लाईट वेट ज्वेलरी आहे, म्हणजे 2 ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे. हे डेली वेअर करू शकता. स्टोन वगैरे ह्यातून जास्त पडण्याची काही शक्यता नाही. तर डेली वेअर साठी चांगला पॅटर्न आहे. आपण असं स्टोन मध्ये डिझाईन आहे, ते पण डेली वेअर करू शकतो. डिझाईन पण छान आहे, असं नाजूक काम केलेलं आहे ह्याच्यावरती. त्याला पण थोडंसं येत ना रोडियम पॉलिश केलेलं आहे साईडला, त्यामुळे छान डिझाईन वाटतंय. ते पण वेअर केल्यानंतर एकदम छान दिसतात. हो, वेअर केल्यानंतर खूप छान असतात. लाईट वेट ज्वेलरीज आहे, 8 ग्रॅम पर्यंत आहे. आणि हेवी मध्ये पण आहेत ना? हा, हे असे जे डिझाईन आहेत ना, हे 3 ग्रॅम पर्यंत आहेत. हे पण स्टोन मध्ये आहेत डिझाईन. हो, हे पण डेली वेअर तुम्ही करू शकता. स्टोन वगैरे अजून काय पडत नाही. छान डिझाईन येते. हा पण पॅटर्न जो आहे ना, तुम्हाला पेंडल सेट जो दाखवला त्या पॅटर्न मध्येच आहे. त्याला पण तुम्हाला असं मिरर वर्क केलेलं आहे. हा थोडा डेली वेअर नाही का, डस्ट वगैरे अडण्याची शक्यता आहे. हो, छान आहेत एकदम लाईट वेट मध्ये आणि सिंपल आणि सोबत तुम्ही डे यूज करू शकता. ते पण असे व्हर्टिकल टॉप मध्ये आहेत. लटकन प्लस टॉप डेली साठी तुम्ही फक्त टॉप्स घालू शकता. तर तुम्हाला कधी फंक्शन तुम्ही असं म्हणजे लटकन वगैरे लावून वापरू शकता. डेली यूज म्हणजे ट्विन मध्ये येते एकदम. दोन्ही पण साईड तुम्ही यूज करू शकता. म्हणजे त्याचं काय वेट आहे? हा तुम्हाला कमीत कमी 4 ग्रॅम पासून आहे. स्टार्टिंग त्याची 3-3.5 पासून येते. पण असे खूप मोठे पण त्याच्यासाठी छान नाही. हे पण व्हर्टिकल टॉप्स मध्ये थोडेसे मण्यांची डिझाईन आहे, नाजूक डिझाईन केलेली आहे. आता तास काम केलेलं आहे त्याला. आपण कलकत्ती टॉप्स मध्ये येतो तुम्हाला डिझाईन. रव्यापासून डिझाईन नाजूक डिझाईन आहे, थोडे थोडे रवे लावलेले आहेत. हात लाईट वेट येत नाही, कमीत कमी 4 ग्रॅम पासून स्टार्टिंग येतो हा टॉप्स. हे तुम्ही असं फंक्शन साडीवरती वगैरे युज करू शकता. छान डिझाईन आहे. हे थोडंसं त्यामध्ये हँगिंग आहे, साडीवरती छान वाटतात. पण डिझाईन नाजूक केलेलं आहे. म्हणजे जास्त करून कलकत्ती पॅटर्न मध्ये डिझाईन बनवलेलं आहे. हो, वेट काय आहे त्याचं? 7 ग्रॅमचा. मला कलकत्ती डिझाईन थोडंसं हेवी मध्ये लाईट वेट खूप येणार नाही, कमीत कमी 4 ग्रॅम पासून स्टार्टिंग. आणि ह्याचं काय वेट आहे? तुम्हाला 2.5 ग्रॅमचा आहे. फक्त 2.5 ग्रॅम. छान आहे आणि वेगळी डिझाईन आहे काहीतरी. हो, छान डिझाईन आहे सर. ह्याचं काय वेट आहे? हा तुम्हाला 4 ग्रॅम पर्यंत आहे. छान आहे ना डिझाईन त्याचे पण. ते पण नाजूक म्हणजे मॅट थोडं हाय फिनिशिंग केलेलं आहे, थोडं फॅन्सी टॉप्स म्हणून ओळखलं जाते. हो, छान येतात. लटकन मध्ये पण छान येतात. मध्ये पण छान. हे व्हर्टिकल टॉप्स मध्ये आहे, ते पण तुम्हाला कमीत कमी 3.5-4 ग्रॅम पर्यंत आहे. आणि डे यूज पण करू शकतो. एकदम छान. डेली यूज पण करू शकतो डिझाईन. बाकी तुम्हाला सगळं सेमच पॅटर्न येणार. व्हर्टिकल पॅटर्न म्हणलं की डिझाईन वेगळी फक्त, बाकी फिनिशिंग सेमच येणार तुम्हाला. तुम्हाला डिझाईन येते, तुम्ही फंक्शनली यूज करू शकता. डेली नाही तर असं साड्यांवरती वेगळ्या सोपीटने याला यूज करू शकता. डिझाईन छान आहे, नाजूक डिझाईन केलेलं आहे, चाळीचं डिझाईन आहे. हे सगळं तुम्हाला इथलं हँडवर्क केलेलं असतं, म्हणजे हाताने डिझाईन हे त्या पॅटर्न डिझाईनच्या हाताने केलेलं असतं. त्याला स्टोन वगैरे म्हणजे रेड स्टोन, कधी कधी त्याला ग्रीन स्टोन असतो, कधी खाली याला मोती वगैरे असतात. वेट काय आहे त्याचं? आता म्हणणं इथलं 19 ग्रॅमचा. 19 ग्रॅमचा. त्यामध्ये डिझाईन सेमच आहे, पण पॅटर्न तुम्हाला वेगवेगळे येतात. डिझाईन सेमच आहे. हा एकदम ब्रॉड आहे, तो 8 ग्रॅमचा आहे.
18 ग्रॅमचा आहे. साधारण वजन ह्याला कमीत कमी 10 ग्रॅम पासून स्टार्टिंगच आहे. हा ना? हो झुमक्याची. एकदम ब्रॉड आहे. हो. खूप छान व्हरायटी तर. झुमका येतो हा तुम्हाला असं तुमचे पूर्ण जरी गेलो असेल त्याला मॅचिंग होऊन जातं. हे कलकत्ती पॅटर्न मध्ये येतो. कमीत कमी हा पण 10 ग्रॅम पासून स्टार्टिंग येतो. लाईट वेट मध्ये हा झुमका येत नाही. हा तुम्हाला थोडासा लग्नामध्ये आहे. थोडं 3 लेअर मध्ये आहे. जे डिझाईन आहे ते वेगवेगळे येतं. कधी गोल येतं, कधी स्क्वेअर येतं. वेगवेगळे शेप येतात त्याला हो. डिझाईनला. हे वेगवेगळे डिझाईनचे येतात झुमक्यांमध्ये पॅटर्न. हे राऊंड मध्ये आहे ना चैन? हा हे राऊंड मध्ये आहे. 2 मिनिटं. यश बाकी सगळे सेमच पॅटर्न असतात. हो. फक्त डिझाईन वेगळी येते. पॅटर्न तर एकच आहे कलकत्ती डिझाईन. छान आहे का? पॅटर्न मध्येच आहे, जसं झुमका आहे तसंच, फक्त हा थोडा हँगिंग मध्ये येतो डिझाईन. ते बघा डिझाईन वेगवेगळी येते अशी. थोडी अशी वेगवेगळे शेपची थोडी चांदबालिका डिझाईन येते. हे पण थोडी चांदबालिका डिझाईन येते. वेगवेगळं खाली लटकन वगैरे लावलं असतात. थोडी साडीवर थोडी ब्रॉड काढायला छान वाटतात. हो. अशा तो पेज ह्याचा यूज होऊ शकतो. छान आहे तर. छान कलेक्शन आहे एकदम. टॉप्स मध्ये पण. ह्याचं वेट किती पासून स्टार्ट होतं साधारण? कमीत कमी तुम्हाला 8-9 ग्रॅम पासून स्टार्टिंग होता. हा ना? आहेत म्हणजे त्याचं वेट काय आहे? 1.5 ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे टॉप्स. कोणता पण 1.5 ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे टॉप्सची. हो ना? हो. पुढे हे casting फ्लावर मध्ये मध्ये? थोडे स्टोन मध्ये. हो हे पण कास्टिंग मध्येच आहे. पॅटर्न सेम आहे, डिझाईन तुम्हाला वेगवेगळे येणार. बाकी हा तो ना? आणि हा पॅटर्न तांबोळी त्याला मंगाशी ते सेमच पॅटर्न आहे. हो का? त्याचं वेट काय आहे? 1.5 ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे. हे तुम्हाला 2 ग्रॅमचं आहे. हो ना? हो कमीत कमी 3 ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे कांड्याची. आणि हे ते तुम्हाला 2.5 ग्रॅम पर्यंत आहे. स्टार्टिंग साधारण तुम्हाला 1.5 ते 2.5-3 अशा ग्रॅम पर्यंत येतात. हो. डेली वेअरचे कांडे. ती एक डिझाईन. छान येते. त्याचं 49,470. ह्याचं काय वेट आहे? ते पण 3 ग्रॅम पर्यंत आहे. डेली वेअरचे स्टार्ट तुम्हाला 1.5 ते 3, 3.5, 4 पर्यंत येतात घालायचे डेली वेअर साठी. हो. छान डिझाईन.